बहिणाबाई चौधरींचा मुलगा म्हणजे सोपानदेव बरं का. एकदा काय झालं, बहिणाबाई चौधरी चुलीवर भाकऱ्या करत होत्या आणि भाकऱ्या करत असताना अंगणामध्ये त्यांचा मुलगा सोपानदेव खेळत होता. खेळताना त्याच्या तोंडातून एक शिवी गेली आणि ती ऐकली बहिणाबाई चौधरींनी. प्रचंड राग आला. भाकऱ्या करत असताना अगदी रागाच्या भरामध्ये त्यांनी ते चुलीवर ठेवलेलं उलताना असतं ना, आपण भाकऱ्या भाजतो, ते घेऊन सोपानदेवांच्या मागे पळाल्या. तर सोपानदेवांना वाटलं आता आई माझ्या जिभेला चटका देणार. बहिणाबाई धावतायत त्याच्या मागं, तो पुढे पळतोय आणि पळून पळून थांबल्यानंतर त्याने असं तोंड झाकून घेतलं. माता माऊल्या बहिणाबाईंनी त्याच्या तोंडाकडे पाहिलंच नाही, शर्ट वर केला आणि नाभी कमळाला चटका दिला आणि म्हणाल्या जे पोटी तेच ओठी. तुझ्या पोटामध्ये बघा, जे पोटात असतं तेच ओठात येत असतं. आधी तुझ्या हा विकार पोटामध्ये आला, नंतर तुझ्या मुखातून तो आला, म्हणून मुळाशी चटका दिला.